सीईटी मध्ये विचारलेला पुढचा प्रश्न पाहूया आपण. काय आहे प्रश्न? 8, 2, 0, 7 हे सर्व अंक, हे अंक वापरायचे आपल्याला. हे सर्व अंक, हे अंक वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या 5 अंकी व लहानात लहान 5 अंकी यांच्यातला काय विचारलाय? फरक विचारलाय पहा. मग काय करायचं आता? हे अंक आहेत, मोठ्यात मोठी संख्या तयार करायची म्हणजे काय करायचं पहा. मोठ्यात मोठी 5 अंकी आणि लहानात लहान 5 अंकी. बघा आता मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करताना काय करायचं? याच्यातला मोठा अंक कोणता आहे? 8 आहे. तो किती वेळा घ्यायचा आहे? 2 वेळा घ्यायचा आहे. मग राहिलेल्या मध्ये कोणता मोठा आहे? 7 आहे. मग राहिलेल्या मध्ये 2 आणि 0 मध्ये कोणता मोठा आहे? 2 आहे, नंतर 0. आता लहान संख्या तयार करताना काय करायचं? याच्यातला लहान अंक कोणता आहे? तुम्ही म्हणणार 0. 0 जर सुरुवातीला घेतलं तर 5 अंकी संख्या तयार होणार नाही. 0 सोडून कोणता लहान अंक आहे? 2. तो एकदा घ्यायचा. मग त्याच्या पुढं 0 2 वेळा घ्यायचा आहे आणि मग राहिलेल्या मध्ये लहान कोणता आहे? 7. आणि मग उरला 8. यांची फक्त वजाबाकी करायची. 10तून 8 गेले 2, 11तून 7 गेले 4, त्याच्यानंतर इथं 6 राहिली. 6तून 6 6, 8तून 0 गेला 8 आणि 8तून 2 गेले 6. म्हणजे किती आलंय आपलं? 68,642. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर होतं. पहा, आहे की नाही सोपं? मोठ्यात मोठी संख्या तयार करताना इथं 4 अंक दिलेत. तुम्ही म्हणणार 5 अंकी कशी संख्या तयार करणार? मग अशा वेळेस काय करायचं? मोठ्यात मोठी संख्या तयार करायला सांगितलं ना तर जो मोठा अंक आहे तो 2दा घ्यायचा आहे. पहा, आणि 0 तुम्हाला फसवण्यासाठी देतात. पहा, 0 जर सुरुवातीला आला, तुम्ही इथं जर 0 अगोदर घेतला असता नंतर 278 तर ही संख्या 5 अंकी झाली असती का? नाही, ही 3 अंकी शतक संख्या झाली. पहा, म्हणजे 0 हा फसवण्यासाठी देतात, त्यामुळे लक्षात घ्यायचं. किंवा काय काय म्हणतात 4च अंक दिले मग 5 अंकी संख्या कशी तयार करायची? तर या पद्धतीने संख्या तयार करायची आणि उत्तर काढायचे. पहा, चला तिसरा